मित्रांनो, तुमचं लग्न जमण्यासाठी अनेक वेळा अडथळे येत आहेत का? लग्नाची स्थळे येतात पण जुळत नाही आहेत किंवा जुळलेलं लग्न मोडतंय. यामुळे तुमचे घरचे लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. तुम्ही स्वतः या परिस्थितीला कंटाळले आहात. मनाने पूर्णपणे थकलेले असाल की कधी होईल हे लग्न? असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या गुपित गोष्टी ज्या गरुड पुराणात सांगितलेल्या आहेत. आपल्या जुन्या ऋषी मुनी संतांनी हजारो वर्षांपूर्वी जे म्हटले होते, ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या होत्या त्या आज पण तितक्याच सत्य आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पहिल्यांदा ऐकाल आणि समजून घ्याल की तुमच्या आयुष्यात जे होत आहे त्याच्यामागे काही कारणे आहेत. पहिल्यांदा थोडंसं भूतकाळातील काही गोष्टी समजून घेऊयात. गरुड पुराण हे नाव ऐकताच खूप साऱ्या लोकांच्या मनात येतं की अरे, हे पुस्तक किंवा हे पुराण माणसाच्या मृत्यूनंतर वाचलं जातं. हे पुस्तक अनेक लोकांना घाबरवतं. हो, हे सत्य आहे की गरुड पुराण एखाद्याच्या मृत्यूनंतरच वाचावं. पण गरुड पुराण फक्त मृत्यूनंतर काय होतं आत्म्याचं काय होतं किंवा मृत्यू संबंधीची गोष्ट सांगते असं नाही. तर गरुड पुराण हे आपल्या पूर्ण आयुष्याचा लेखाजोखा सांगतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, कर्मापासून नातेसंबंधापर्यंत. या गरुड पुराणात भगवान विष्णूने त्यांचे वाहन असलेल्या गरुडाला जीवनाचे गूढ रहस्य सांगितले आहे. आणि त्याच रहस्यांमध्ये एक रहस्य लग्नाचं देखील आहे. लग्न फक्त दोन व्यक्तींचं मिलन नसून ही घटना दैवीय आहे. दोन आत्मा परत एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, जे मागच्या जन्मात काही कारणास्तव अपूर्ण राहिले होते. आणि जोपर्यंत त्या दोन व्यक्तींचा भेटण्याचा काळ किंवा डिवाइन टाइम येत नाही तोपर्यंत लग्नाची प्रोसेस थांबलेली असते. गरुड पुराणामध्ये कर्माबद्दलही भरपूर काही सांगितलेलं आहे. जे कर्म आपण या जन्मात करतो त्याचे भोग आपल्याला पुढच्या जन्मात भोगावे लागतात. त्यामुळे कर्म नेहमी चांगले करावे. आणि आपण जे आपल्या मागच्या जन्मात कर्म केलेत, मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो, या जन्मात आपण ते भोगत असतो. त्याला संचित कर्म म्हणतात. मग विचार करा बरं, जर मागच्या जन्मात तुम्ही कुणाचा अपमान केला असेल, कोणाला त्रास दिला असेल, दिलेलं वचन तोडलं असेल किंवा कुणाचा विश्वास तोडला असेल, कुणाला धोका दिलेला असेल, तर त्याचं फळ तुम्हाला या जन्मात काय मिळणार बरं? तर नातेसंबंधांमध्ये अडथळे येणार, तुमची कामे अडकणार, तुमची प्रगतीला अडथळे येणार इत्यादी. मला माहिती आहे की हे ऐकून मनात येतं की मी तर काहीच नाही केलं, माझ्याबरोबरच का होतं हे असं. हाच पॉइंट आहे की पास्ट लाईफमध्ये म्हणजे पूर्वजन्मामध्ये आपण काय केलं होतं हे आपल्याला आठवतच नाही. गरुड पुराण अजून एक गोष्ट सांगतं की कर्माचा भार तेव्हापर्यंत हटत नाही जोपर्यंत त्याचे भोग तुम्ही पूर्णपणे भोगत नाही. फक्त पूजा पाठ करून कर्मातून मुक्ती मिळत नाही. त्यासाठी कर्म सुधारावे लागतात, स्वतःच्या चुका स्वीकाराव्या लागतात, दुसऱ्यांना माफ करावं लागतं आणि स्वतःनी ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी स्वतःला माफ करून त्या चुका परत करणार नाही असं आश्वासनही द्यावं लागतं. तसं वागावंही लागतं. जर तुमचं लग्न होत नसेल तर एक काम करा, आज रात्री झोपण्याआधी त्या सर्व लोकांना माफ करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय आणि स्वतःचीही माफी मागा. कशासाठी? तर तुम्ही नकळत कळत ज्या लोकांना त्रास दिला आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला माफ करा आणि ती चूक परत करू नका. मग बघा पुढे काय मॅजिक होतं ते. आता बोलूया त्या गोष्टींबद्दल जी गोष्ट खूप कमी लोकांना माहिती असते. ती गोष्ट म्हणजे काय? पितृदोष. गरुड पुराणात ज्याचा अनेकदा उल्लेख केला जातो. पितृदोष हा पितरांचा अतृप्त इच्छा राहिल्यानंतर तयार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या पितरांना मोक्ष, मुक्ती मिळालेली नसते, त्यामुळे त्यांचा आत्मा भटकत असतो आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. आता हे थोडं विचित्र वाटू शकतं. अनेकदा या पितृदोषामुळेही तुमच्या घरातील मुलांच्या लग्नात अडथळे येऊ शकतात. मी हे तुम्हाला घाबरण्यासाठी नाही सांगत आहे, परंतु त्याचा तुम्ही उपाय करू शकता. जसं की गरुड पुराण सांगतं, पितृपूजन करा, श्राद्ध करा, पितरांच्या नावाने तर्पण करा, नारायण नागबली करा, पितरांच्या नावाने दान धर्म करा, पितृपक्षात पितरांचं पित्र घाला. अक्षय तृतीया ही पितरांच्या सेवेसाठी असते. दर अमावस्येला ही पितरांचं श्राद्ध तर्पण तुम्ही करू शकता. गाईला रोज किंवा कावळ्याला रोज घास खाऊ घाला, रोज पितृशांती स्तोत्र म्हणा, इत्यादी उपाय करूनही तुम्ही या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ शकता. असं केल्यास पितरांना शांती मिळेल आणि तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल. हे झालं पहिलं कारण. आता वळूया दुसऱ्या कारणाकडे. आता गरुड पुराण हेही सांगतं की तुमचा स्वतःचा स्वभाव पण विवाहात अडथळे आणू शकतो. ते कसं बरं? ऐका. तुमच्यात कधी कधी खूप अहंकार येतो. आता तुम्ही म्हणाल माझ्यात तर अहंकार अजिबात नाहीये. तर ऐका,
हा अहंकार वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. जसं की माझे स्टँडर्ड खूप हाय आहेत, मी जास्त शिकलोय, मला असाच नवरा हवाय, मला तशीच बायको हवी आहे, मी कॉम्प्रोमाइज बिलकुल करणार नाही, कोणतीच व्यक्ती माझ्या स्टँडर्डला शोभत नाहीये, असे स्थळं मला येत आहेत, माझा पार्टनर परफेक्टच असला पाहिजे. गरुड पुराण सांगतं की जो मनुष्य दुसऱ्या मनुष्यात दोष शोधत असतो, एक दिवस तेच दोष त्याच्याकडेही येतात. प्रामाणिकपणाने विचार करा बरं, की तुम्ही पार्टनरसाठी इतक्या कंडिशन्स बनवून ठेवल्या आहेत की कोणताच व्यक्ती त्या कंडिशनच्या बॉक्समध्ये फिट बसत नाही. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण काय आहे तुमचं लग्न न होण्याचं? आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे. काही लोक प्रेम करायला, नवीन व्यक्तीला स्वतःच्या लाईफमध्ये येऊ द्यायला नकार देतात. कदाचित त्यांना इतर लोकांचा वाईट एक्सपिरियन्स पाहून भीती वाटते की आपल्याबरोबर ही सेम गोष्ट असंच होईल का, किंवा त्यांच्याबरोबर पास्ट लव्ह लाईफ रिलेशनशिपचा एक्सपिरियन्स खराब झालेला असतो, म्हणून ते लोक नवीन व्यक्तींना आपल्या आयुष्यात येऊ देत नाहीत, या भीतीने की परत तोच ट्रॉमा, तोच हार्टब्रेक मला नाही बघायचा. परंतु तुम्ही इथे विसरता की प्रत्येक वेळी वाईटच व्यक्ती तुम्हाला पार्टनर म्हणून मिळेल असं काही नसतं. तुमच्यातली ही नकारात्मकता तुम्ही काढून टाकायला हवी. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर नसतात लग्नासाठी, ते कम्फर्टेबल नसतात मॅरेजसाठी, त्यामुळे लग्नात अडथळे येतात आणि तुमचं लग्न पुढे ढकललं जातं. हे झालं तिसरं कारण. आता वळूया चौथ्या कारणाकडे. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी गोष्ट आपल्या हातात नसते, पण जी गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. गरुड पुराण मध्ये नवग्रहांबद्दल सांगितलेलं आहे की नवग्रहांचा आपल्या विवाहावर कसा परिणाम होतो. त्यात शुक्र ग्रह हा प्रेम, विवाह, फिजिकल इंटिमेसी, रिलेशनशिपचा कारक आहे. जर कुंडलीत शुक्र कमजोर असेल, नीच असेल किंवा पाप ग्रहांबरोबर संबंध बनवत असेल तर विवाहात अडथळे येतात. दुसरीकडे मंगळ जर 1, 4, 7, 8, 12 जन्मकुंडलीत या घरांमध्ये बसलेला असेल तर मांगलिक दोष तयार होतो. हा विवाहात उशीर करू शकतो किंवा भांडणे क्रिएट करू शकतो. पण गरुड पुराण हेही सांगतं की ग्रह तुमचं भाग्य निर्धारित नाही करत. ग्रह फक्त संकेत देतात की हा प्रॉब्लेम तुम्हाला येणाऱ्या काळात फेस करावा लागू शकतो, त्यासाठी तयार राहा, उपाय करा. जसं की उदाहरणार्थ द्यायचं तर तुम्ही कुठेतरी जाताय आणि तुम्हाला कळालं पावसाचं वातावरण झालंय, मग तुम्ही काहीच करत नाही का? त्यासाठी उपाय करता ना, की छत्री घेणे, घरात जाऊन बसणे किंवा इत्यादी उपाय तुम्ही करतात. म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला त्यासाठी काय काय उपाय करायचे हे तुमच्या हातात आहेत. ग्रहांचंही तसंच असतं. ग्रहांचा निगेटिव्ह प्रभाव तुमच्या कर्माने कमी होऊ शकतो. गरुड पुराणात उपाय पण सांगितलेले आहेत. शुक्रासाठी काय करायचं तर माता लक्ष्मीची शुक्रवारच्या दिवशी पूजा करायची, आणि मंगळ दोषासाठी काय हनुमानाची पूजा करायची, मंगळ शांती घालायची. आणि जर शनीचा काही दोष असेल, शनीमुळे काही प्रॉब्लेम येत असेल लग्नात, तर शनिवारी शनी चालीसा वाचा, हनुमान चालीसा वाचा, हनुमान मंत्र म्हणा किंवा शनी शांती करा इत्यादी कमी करू शकते. हे झालं चौथं कारण. आता वळूया पाचव्या कारणाकडे. तुमचं लग्न न होण्याचं कारण काय आहे? पुढचं मुख्य कारण हेही असू शकतं की घरचं वातावरण. घरात नेहमी वादविवाद होत असतील, आई वडिलांचे भांडणे होत असतील, घरातल्या माणसांना योग्य रिस्पेक्ट दिला जात नसेल, अशा घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा घरात विवाह होण्यास अडथळे येतात. गरुड पुराण सांगतं की जिथे स्त्रीचा सन्मान होत नाही त्या घरात देवतांचा वास नसतो, आणि जिथे स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात देवतांचा निवास असतो, वास असतो, आणि त्या घरात नेहमीच मंगल कार्य होतात. म्हणून तुमचं किंवा तुमच्या घरातील व्यक्तीचं लग्न होण्यास अडथळे येऊ शकतात. तर तुमच्या घरातील एनर्जी चेक करा पहिल्यांदी. तुमच्या आईला, बहिणीला रिस्पेक्ट मिळतो का? घरात शांती आहे का? पॉझिटिव्हिटी आहे का? या छोट्या छोट्या गोष्टी सुधारल्यात तर मोठे पॉझिटिव्ह बदल घडू शकतात. आता पुढचं मेन कारण आहे की लग्न न करण्याचं किंवा न होण्याचं. अनेक लोकांच्या मनात भीती असते की लग्न झालं आणि चाललं नाही तर. काहींना भीती असते पार्टनर आपल्याला सोडून गेला तर, त्याने रिजेक्शन दिलं तर. काहींना भीती वाटते की लग्नानंतर माझं फ्रीडम, स्वातंत्र्य नष्ट होईल, मनासारखं जगायला मिळणार नाही, खूप साऱ्या जबाबदाऱ्याचं ओझं माझ्या खांद्यावर येईल, नवीन रिलेशनशिपमध्ये मला स्वतःमध्ये खूप मनाविरुद्ध बदल करावे लागतील, ॲडजस्टमेंट करावे लागतील. आणि काही लोकांनी स्वतःच्या आजूबाजूचं लग्न तुटतानाही पाहिलं असेल, त्यामुळे ते लग्नाला घाबरतात. कधी कधी असंही होतं की तुम्हाला येणाऱ्या स्थळांमध्ये तुम्ही काही ना काही दोष शोधूनच काढता आणि ते स्थळ हातातून निघून जातं. गरुड पुराण सांगतं की पहिल्यांदा स्वतःला विचारा की खरंच तुम्हाला लग्न करायचं आहे का, की घरातील लोकांच्या दबावाखाली तुम्ही लग्न करणार आहात, की घरातील लोकांना खुश करण्यासाठी किंवा सोसायटीला खुश करण्यासाठी, दाखवण्यासाठी लग्न करायचं आहे, की स्वइच्छेने लग्न करायचं आहे. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बॅड रिलेशनशिपचा एक्सपिरियन्स घेतला असेल तर ती निगेटिव्ह मेमरीज आत्ताच रिलीज करा.
पास्टला पास्टमध्ये ठेवा आणि आयुष्याची नवीन सुरुवात करा. निगेटिव्ह थॉट रिलीज करा. आता वळूया पुढे. गरुड पुराणामध्ये हेही सांगितलं जातं की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी नवस केला असेल एखाद्या देवी देवताला आणि तो नवस पूर्ण फेडला गेला नसेल तर त्याचाही दोष तुम्हाला लागू शकतो. जसं की तुमचं लग्न लवकर होत नाही. त्यामुळे घरातल्या मोठ्या व्यक्तींना एकदा विचारा आणि तो नवस पूर्ण करून टाका, जेणेकरून तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील. गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की जी व्यक्ती रोज भगवान विष्णूंची पूजा करते, विष्णूला तुळस अर्पण करते, ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करते, त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये सुख शांती समृद्धी येते, भरभराट येते. त्या व्यक्तीच्या घरात मंगल कार्य नेहमीच घडत असतात, अडलेली कामे पूर्ण होतात. त्यामुळे या उपायाचा तुम्ही वापर करून बघू शकता. चला तर मग एक समरी करूया. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं. गरुड पुराणानुसार लग्न उशिरा का होतं? पहिलं कारण, तुम्ही तुमच्या मागच्या जन्मात वाईट कर्म केलं ज्याचे वाईट फळ आता तुम्हाला मिळत आहे विवाहाच्या रूपात. दुसरं कारण, पितृदोषामुळे तुमच्या लग्नात अडथळे येत असतील. तिसरं कारण, स्वतःचा स्वभाव किंवा अहंकार, परफेक्शन, स्टँडर्ड पार्टनर हवाय असा हट्ट. चौथं कारण असं की जन्मकुंडलीतील काही ग्रहांची स्थिती ज्यामुळे विवाहात अडथळे येतात. पाचवं कारण, घरातील निगेटिव्ह एनर्जी किंवा वास्तुदोष किंवा तुमचे संस्कार इत्यादी गोष्टींमुळे प्रॉब्लेम येतो. सहावं कारण असं की तुमच्या मनातील भीती ज्यामुळे लग्न करण्यास तुम्ही पुढे जात नाहीत आणि टाइम निघून जातो. सातवं कारण असं की घरातील व्यक्तीने एखादा नवस केलाय पण तो वेळेवर पूर्ण केला नाही, हेही कारण असू शकतं. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या कारणामुळे तुमचा विवाह होण्यास अडथळा येत आहे याचं आकलन करा, याचा विचार करा आणि उपाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.